नाही बोनस सालाबाद प्रमाणे चाललेल्या स्पर्धेसाठी जे प्रथम पारितोषिक आहे ते आमची धनवर्धनी पतसंस्था रायपटण यांच्याकडून आलेलं आहे। प्रथम पारितोषिक 7,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक जे आहे ते ईश्वर धाबा रायपटण तामणकर सर यांच्याकडून हे आलेले आहे। त्यांचं सुद्धा या ठिकाणी आमच्या वडचाई रायपटण वडचाई त्याचप्रमाणे धनवर्धी संस्थेचे पतसंस्थेचे सचिव किशोर गुरव हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। आमच्या मंडळाला त्यांनी 7,000 रुपये देणगी दिलेली आहे, प्रथम पारितोषिक दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा वडचाई व्यायामशाळा रायपटणच्या वतीने हार्दिक स्वागत। राजेश नलावडे तुम्ही माजी सरपंच आहेत, जास्त तारांना हात लावू नका, माजी सरपंच आहेत तुम्ही, या साईडला व्यासपीठावर या। शाखा प्रमुख महेश तामानकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। एक वेळेला ते वडचाई व्यायामशाळेच्या संघातून खेळत होते, परंतु आता कुठेतरी लांब उभे आहेत, त्याने या ठिकाणी यायचं आहे। आणि अण्णा तापले एक शिंगी एक जोडी ताबडतोब तुम्ही या ठिकाणी। साठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे आमचा वडचाई व्यायामशाळा रायपटण, त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। श्री वडचाई व्यायामशाळा क्रीडा प्रसारक मंडळ रायपटण मार्फत भव्य तालुकास्तरीय पुरुष खुला गट कबड्डी स्पर्धा सुंदर असे सामने या ठिकाणी संपन्न होत आहेत। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, शालेय मुलं महिला तसंच श्री प्रमोद बांबरकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे। मंडळ आपले खूप खूप आभारी आहे। तर या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे 7,000 रुपये रोख, धनवर्धनी पतसंस्था रायपटण यांनी पुरस्कृत केलं आहे। द्वितीय पारितोषिक 5,000 रुपये रोख, ईश्वर धाबा प्रोप्रास सिद्धेश तामणकर यांनी पुरस्कृत केले। आणि यांच्यासाठी प्रथम आणि द्वितीय आकर्षक चषक तसंच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट प्रकट आकर्षक चषक श्री वडचाई ऑटो वर्क्स विजय कांदडे यांनी पुरस्कृत केले। तसेच महिला आणि मुलं या गटासाठी ट्रॉफ्या प्रसाद लोखंडे यांनी पुरस्कृत केले। तसंच या मंडळासाठी रोख बक्षीस जगत भरतव आणि केतन शिंदे यांनी 1500 रुपये रोख दिले आहेत। संतोष कारेकर, मनोज गांगण, किशोर लाड, रमेश काडे, श्री विजय जड्यार आणि राजेश नलावडे यांनी प्रत्येकी 500 रुपये दिले आहेत। आणि प्रमोद बांबरकर यांनी 500 रुपये दिले। आयुष मेडिकल प्रोप्रा गांगण यांनी पण 500 रुपये दिले। मंडळ आपले खूप खूप आभार आहे। धन्यवाद। हॅलो, आंबेवाडी आणि विमलेश्वर वणी आणि तयारीत राहायचं। आंबेवाडी आणि विमलेश्वर वणी, राजापूर आंबेवाडी आणि विमलेश्वर वणी या दोन्ही संघांनी यानंतर होणारा सामना त्यांच्यामध्ये होणारा याची नोंद घ्यायची। आमच्या परिसरातून आलेले सर्वच कबड्डी प्रेमी, त्याचप्रमाणे आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, या सर्वांचं जरी मी या ठिकाणी नाव नसलं घेतलं तरी सुद्धा जे या ठिकाणी या स्पर्धेसाठी बघायला आलेले आहेत, स्पर्धा कुठलीही म्हटली की प्रेक्षकांचा प्रतिसाद हा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी प्रेक्षक जेवढे जास्तीत जास्त येतील तेवढंच आमच्या स्पर्धेला या ठिकाणी प्रतिसाद मिळणार आहे। तरी
जे आलेले जबरदस्त प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा सर्वांचा आमच्या वरचाई व्यायामशाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यश पराडकर जर आजूबाजूला कुठे असेल तर त्यांनी ताबडतोब माईक. यश पराडकर घुसायचं आहे. शैलेश जंगम यांचे सुपुत्र शिवा बघूया, खास खेळासाठी आलेला आहे. खूप शांत चाललेला असा सामना. एकिवरा रायपटण विरुद्ध तामाने. खूप शांततेने हे दोन्ही संघ चाललेले आहेत. चहाची व्यवस्था केलेली आहे इकडे. माया तामणकर आणि अण्णा चापले दोघांना चहाची व्यवस्था इकडे केली आहे. या आंबेवाडी राजापूर विरुद्ध विमलेश्वर ओणी. दोन्ही संघांना हा पहिला पुकार आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या सामन्याला सुद्धा सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. थर्ड रेड आहे. थर्ड रेड घुसायचं आहे. 4-5 न्यायचे. घुसायचं आहे. घुसायचं आहे. घुसायचं आहे. भाग केलेलं आहे. केतन रोडे आमच्या गावातील आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन रोडे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सुद्धा वडचाई व्यायामशाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सामना एकदम शांततेत आहे. पाऊस नसल्यामुळे प्रेक्षक पण शांत आहेत. रॅम्पवरचा मला वाटतं स्प्रे इकडे मारायचा आहे, फिरायचा म्हणजे लोक चार्ज होते. आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख महेश तामणकर यांनी या ठिकाणी 501 रुपये आमच्या मंडळासाठी मदत केलेली आहे. काही दिवसातच ते आमच्याकडे पदार्पण करतील असं मला वाटतं. तरी त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त पकड टाकली होती शिवकुमार, परंतु गडबड झाली आहे. 2 आणि रायपटण 5. 5-2.
टाइम झालेला आहे, चॉकलेटची व्यवस्था करायची आहे. चॉकलेटची व्यवस्था. हा कबड्डी सामना किंवा हे कबड्डीचे खेळ रायपेटांचे 6 तामाण्याचे 2 आहेत. त्यानंतर होणारा सामना विमलेश्वर वोणी विरुद्ध राजापूर आंबेवाडी. राजापूर आंबेवाडी विरुद्ध विमलेश्वर वोणी. जगदीश भाई बोलते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा वडचाई व्यायामशाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कॅबिन मध्ये येऊन बसावं असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जितूशेठ गांगण, जितेंद्र गांगण यांचं सुद्धा वडचाई व्यायामशाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जगदीश भाई बोलते जे आमच्या सर्वच कार्यक्रमाला मदत करत असतात. आज त्यांना सुद्धा मी एक विनंती करतो की त्यांनी केबिन मध्ये या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. शिवाय एक अतिशय चांगला खेळाडू हे शिवकुमार आलेला आहे. 4 खेळाडू बाद करायचे. शिवकुमार खोलवर चढाई करतोय. थोडेसे घाबरले समोरचे खेळाडू. आमच्या रायपाटण गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. एखाद्याचं नाव जरी राहून गेलं तरी रागावू नये. ही स्पर्धा आपल्या गावाची आपली आहे, आपल्या व्यायामशाळेची आहे, आपल्या वडचाईची आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि नाव घेतलं नाही म्हणून रागू नये. सर्वांचंच या ठिकाणी वडचाई व्यायामशाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इकडे इथे आठवण लाव, पाणी पाहिजे. युवराज 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 पाहिजे कशाला पाणी 7 मिनिटं करणार आम्ही आला आता मी आला थंड होत. जबरदस्त खेळाडू बाद केला. अभिषेक इंगळे यांनी सर्व्हिस करायची खेळाडूची. तामाणे 3 आणि रायपाटण 12. तामानेकडून चढाई करतोय छोटासा खेळाडू. राजापूर तालुका भव्य पुरुष कबड्डी सामने. प्रकाशदादा नमसे या ठिकाणी आलेले, त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रायपाटणला 1 गुण मिळतोय. जंगम चढाई करतोय. तामाने गुप्तादेवी तामाने आणि एकविरा रायपाटण यांच्या दरम्यान हा सामना. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. भव्य बक्षीस आहे 7,000 रुपये. प्रथम पारितोषिक धनवर्धिनी पतसंस्था रायपाटण. द्वितीय पारितोषिक 5,000 रुपये ईश्वर धाबा प्रभास सिद्धेश तामणकर यांच्याकडून. 1 नंबरची ट्रॉफी, 2 नंबरची ट्रॉफी, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड यासाठी वरचे ऑटो यांच्याकडून, विजय कांगडे यांच्याकडून ट्रॉफ्या मिळाल्यात. छोट्या गटासाठी, महिला गटांसाठी, मुलांसाठी ट्रॉफ्या प्रसाद लोखंडे यांनी पुरस्कृत केले. मंडळ त्यांचे खूप खूप आभारी. यानंतर होणारा सामना आंबेवाडी राजापूर विरुद्ध विमलेश्वर वोणी.
आंबेवाडी राजापूर विरुद्ध विमलेश्वर ओणी या दोन संघामध्ये होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्यांना दुसरा पुकार आहे. विमलेश्वर ओणी विरुद्ध आंबेवाडी राजापूर. 3 नंबरचा खेळाडू सीमा चढाई करते डाव्या कोपऱ्यामध्ये. दोन्ही संघांच्या दरम्यान हा चाललेला गुप्तादेवी आणि एकविरा रायपटवणी तामारी यांच्या दरम्यानचा हा सामना. शेवटची 4 मिनिटं. सुंदर पुश केले. एक गुण मिळतोय. दीपक जरा सर्वांना जरा बाजूला कर ना, जंगम जरा मुलं बाजूला हो, जरा 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 बाजूला कर. अजून पाठवा हे जरा बाजूला हो. पाठवा पोटावर 1+2 पुन्हा एकदा तामारी संघ. शेवटची 3 मिनिटात 3 नंबरचा खेळाडू चढाई करतो उजव्या कोपऱ्यामध्ये. आणि सुंदर जंप मारलाय आणि एक गडी टिपला. 5-23. 23-5. अभिषेक चढाई करतोय. अभिषेक इंगळे. अभिषेक इंगळे चढाई करतोय. दत्ता खोतडे शिटी जरा वाजवू नका. 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय छोटासा खेळाडू. अतिशय प्रेक्षणीय असे सामने इथे पाहायला मिळतात. आमच्या पाऊस नाही आहे, जरा टोपी काढलं तर बरं होईल. आमच्या मंडळाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तालुक्यातील संघांनी इथे उपस्थिती दाखवलेली आहे, त्याबद्दल सर्व संघांत. आणि एक गडी टिपला. ए सोन्या दत्ता शेवटच्या मिनिट तामाला एक गुण मिळतोय. शेवटचं मिनिट आहे. चढाई करतोय. दत्ता खोतडे तुमच्या मानधनामध्ये कमी कमी होईल. मानधन तुमचं काट मारलं मारण्यात येईल. हा मी गायकवाड सरांना विनंती करतो की पुढच्या वेळेला यांना सुद्धा पंच म्हणून कुठे जर लागले तर घेऊन जावा. तामिनीकडून चढाई करतोय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. रणवंत्या उन्हामध्ये प्रेक्षक कबड्डीचा आस्वाद घेत आहेत. आणि या ठिकाणी 63 नंबरचा खेळाडू तामिनीकडून चढाई करतो डाव्या कोपऱ्यामध्ये. आणि सामना संपलाय. सामना संपलेला आहे. यानंतर होणारा सामना आंबेवाडी राजापूर विरुद्ध विमलेश्वर ओणी. दोन्ही संघाने उपस्थिती आपली ताबडतोब दाखवायची. विमलेश्वर